तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग यूट्यूब व फेसबुक या चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री। तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय प्रभू चिंतन भवन ओम शांतीनगर चोपडा या ठिकाणी। आणि निमित्त आहे महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त चोपडा शहरात प्रथमच 11,108 नारळांपासून बनवलेले महाशिवलिंग पाहण्यासाठी। तर चला मित्रांनो, तर आपण आता जाऊया 11,108 नारळांपासून जे महाशिवलिंग बनवलेले आहे ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी। चला माझ्यासोबत। महाशिवरात्री निमित्त अत्यंत वेगळ्या पद्धतीचं एक प्रथमतः चोपडा शहरामध्ये 11,108 नारळाचं या ठिकाणी पिंड उभं करण्यात आलेलं आहे। एक अत्यंत आनंददायी अशी घटना आहे। या ठिकाणी नागरिक महिला सर्व येतात आणि पाहतात। याच्या माध्यमातून देखील एक प्रेरणा मिळते, चेतना मिळते आणि भक्तीचं महत्त्व आहे। जीवनात आसक्तीपेक्षा भक्ती असली पाहिजे। प्रथमच मला वाटतं चोपड्यात हे झालेलं, जिल्ह्यात कुठे असेल तुम्हाला माहीत नाही, पण ब्रह्मकुमारीच्या मंगला दिदी आणि इतर ज्या सर्व दिदी आहेत त्यांचं देखील मी अभिनंदन आभार करतो की चांगल्या पद्धतीने आपण हे आयोजन केलं। दरवर्षी आपण मंगला दिदी करत जावं। आणि किती सूक्ष्म नियोजन आहे। तिथं महादेवाच्या पिंडीवर देखील थेंब 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 पाणी गळत आहे। आयोजकांनी पुष्कळ याच्यात तपश्चर्या केलेली आहे। आयोजकांच्या ब्रह्मकुमारीच्या सर्व दिदींचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो। ओम शांती। मी आज आपल्या सोबत ओम शांती केंद्राच्या शीतल बहन। सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। आज आपण महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर एक विशेष महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य जाणून घेऊ। आपण महाशिवरात्री ही साजरी करतो, त्या दिवशी उपवास वगैरे करतो। मग महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य काय? तर महाशिवरात्री का साजरी केली जाते? तर ही महाशिवरात्री परमपिता परमात्मा शिवाचा अवतरण दिवस म्हणून याच्या यादगार रूपामध्ये आपण महाशिवरात्री सेलिब्रेट करतो किंवा साजरी करतो। या दिवशी आपण खास उपवास करतो। पोटाचा उपवास ज्याला आपण म्हणतो, अन्नाचा उपवास ज्याला आपण म्हणतो तो करतो, जागरण करतो। मग फक्त हे करून चालेल का? कारण शिव परमपिता परमात्मा जेव्हा ह्या धर्तीवर अवतरित होतात, गीतेमध्ये सांगितलंय की जेव्हा जेव्हा धर्माची अतिग्लानी होईल तेव्हा तेव्हा मी काय करेल? अवतार घेईल आणि असत्य धर्माचा विनाश करून सत्य धर्माची स्थापना करेल। तर परमपिता परमात्मा सांगतात की आपल्याला फक्त पोटाचा उपवास किंवा अन्नाचा उपवास नाही करायचा आहे, पण आपल्याला आपला आचार, आहार आणि व्यवहार, वाणी, बोल यांचा काय करायचा आहे? उपवास। तेव्हा आपला महाशिवरात्रीचा हा उपवास काय होईल? सफल होईल। जसं महाशिवरात्रीच्या दिवशी आपण खास शिवलिंगावर जे धोतराचं फळ आणि फूल असतो ते वाहतो आणि समजतो की आपली पूजा काय झाली? संपन्न झाली। पण प्रकृतीने हे निर्माण केलेले आपल्याला नेचर कडून मिळालेल्या ह्या गोष्टी आहेत, फळ, फूल, आणि आपण तेच काय करतो? शिवाला वाहतो आणि समजतो की आज आपली पूजा काय झाली? सफल झाली। पण इतकंच का? नाही। जेव्हा परमपिता परमात्मा ह्या धर्तीवर अवतार घेतात तेव्हा मनुष्य आत्म्यांमधले काटे म्हणजे विकार। जसं आपण बघतो की धोत्र्याचं फूल हे विषारी असतं, त्याला काटे असतात। मग काट्याचं फळ का चढवलं जातं? कारण परमपिता परमात्मा जेव्हा ह्या धर्तीवर अवतार घेतात तेव्हा मनुष्य आत्म्यांमधले कमी, कमजोरी, विकार, अवगुण यांचं काय करतात? नाश करतात। म्हणून त्याच्या यादगार स्वरूपामध्ये आपण शिवलिंगेवर काटेरी फळ आणि फूल वाहत असतो जे विषारी आहे। त्याच्यानंतर आपण बघतो की परमात्म्याला बेलपत्र व्हायला जातं 3 पत्त्यांचं। मग ते 3 पत्ते म्हणजे काय? तर परमपिता परमात्म्याचे हे 3 दिव्य कर्तव्य आहेत जे ब्रह्माद्वारा स्थापना, विष्णूद्वारा पालना आणि शंकरजींद्वारा विनाश म्हणून म्हटलं गेलं त्रिमूर्ती शिव। आपण बघतो की शिवलिंगेवर नेहमी त्रिपुंड असतात। त्रिपुंड का?
कारण परमपिता परमात्मा या धर्तीवर अवतरित होऊन आपल्याला आदि मध्य अंत, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ याचं आपल्याला रहस्य सांगतात, ज्ञान देतात, आत्म्याचं ज्ञान देतात. म्हणून आपण बघतो की शिवलिंगीवर हे त्रिपुंड आहे. आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये 12 ज्योतिर्लिंगाला खूप महत्वाचं स्थान आहे की आपण ह्या जीवनामध्ये आलोय तर एक ना एक वेळेस आपल्याला हे 12 ज्योतिर्लिंग, 4 धामची यात्रा आपण करून आपलं जीवन सफल बनवू शकतो. मग आपण जिथेही जातो 12 ज्योतिर्लिंगच्या ठिकाणी तर आपण काय बघतो, कुठल्याही प्रकारची आकारी स्वरूपाची देवी देवता नाही, तर एक निराकारी स्वरूपाची शिवलिंग किंवा आपण त्याला म्हणतो ज्योतिर्लिंग. परमात्म्याला म्हटलं गेलंय एकटा जीव सदाशिव, जो सदा आहे. आपण सगळी मनुष्य आत्मा आणि तो एकटा परमात्मा, म्हणून म्हटलं गेलं एकटा जीव सदाशिव. सत्यम शिवम सुंदरम, जो सदा सत्य आहे, जो सदा शिवम आहे. शिवम माना कल्याणकारी आणि जो सदा सुंदर आहे. सुंदरची परिभाषा आपण काय करतो, एक गोरी चमडीवाला शरीर, नाक नक्ष व्यवस्थित, आपण त्याला सुंदर म्हणतो. पण ह्या परिभाषेमध्ये परमात्मा नाही बसत. परमात्म्याला सुंदर का म्हटलं गेलं, कारण परमात्म्याचं स्वरूप हे निराकारे ज्योतिबिंदू स्वरूप आहे. म्हणून म्हटलं गेलं सत्यम शिवम, तो काय सदा सुंदर आहे. एकटा जीव सदाशिव, जो एकटा आहे, जो सदा काय शिव आहे, कल्याणकारी. तर ह्या महान शिवरात्रीच्या महान पर्वावर आपल्याला परमात्म्याचा शिव संदेश मिळाला. आणि शिवरात्री जेव्हा आपण उपवास पकडतो आणि समजतो की सफल होईल, तर ह्या विद्यालयामध्ये परमात्म्याशी मनबुद्धीचं कनेक्शन कसं जोडायचं त्याची विधी शिकवली जाते. जसं म्हणतात विधी से ही सिद्धी. अगर कोई भी बात, अगर कुठलीही गोष्ट आपण विधीपूर्वक करणार तर त्यात आपल्याला सफलता 100% मिळेल. आपण बघतो की आज वातावरण इतकं हे झालंय, कलियुगाच्या ह्या कलिकाळामध्ये मन आणि बुद्धी स्थिर नाही, हमेशा भटकत असते. तर मग याला स्थिर करण्याचं, याला एकाग्र करण्याची विधी म्हणजे काय, तर मन आणि बुद्धी परमात्म्याशी कशी जोडायची ती विधी म्हणजे राजयोग मेडिटेशन. तर ह्या विद्यालयामध्ये सर्वांना मन बुद्धी परमात्म्यामध्ये कशी जोडायची त्याची विधी राजयोगा मेडिटेशन द्वारा शिकवली जाते. तरी सर्वांना आव्हान आहे की तुम्ही राजयोग मेडिटेशन ची विधी शिकण्यासाठी आपल्या केंद्राला भेट देणे. 3 दिवसाचा हा राजयोग शिबिर कोर्स असतो आणि आपल्याला ही विधी त्यात शिकायला मिळते. जसं ह्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आपण एक भव्य आणि दिव्य शिवलिंगाची निर्माण केलेलं आहे. तर हे जे शिवलिंग आपण बघतोय हे 11,108 नारळांनी बनलेलं शिवलिंग आहे. आज 26 तारखेपासून म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवसापासून तर 28 तारखेपर्यंत या शिवलिंगाचं महादर्शन आपल्याला होईल. तरी सर्व भाविक भक्तांना मी आव्हान करते, प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटर कडनं आव्हान करते की सर्वांनी या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी 28 तारखेपर्यंत जरूर येणे. आपला टाइम आहे सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 पर्यंत. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने सकाळपासून तर आतापर्यंत 1000 ते 1200 भाविक भक्त येऊन ह्या महाशिवलिंगाचं दर्शन घेऊन गेले. तरी आपण सर्वांनी अवश्य या शिवलिंग दर्शनासाठी येणे, कारण चोपडा शहरामध्ये पहिल्यांदाच आपलं असं भव्य आणि दिव्य नारळापासून बनलेलं शिवलिंग आपण बघत आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की आपण या गोष्टीचा लाभ घेणे. ओम शांती. ओके, ओम शांती. या ठिकाणी आज 89व्या महाशिवरात्री निमित्त, शिवजयंती निमित्त आपण सर्व या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. हे जे आपल्या समोर शिवलिंग याचं आपण दर्शन घेत आहात, हे शिवलिंग बनवण्यासाठी आमच्या ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या 5 ते 10 कार्यकर्त्यांनी 15 दिवसापासून अहोरात्र मेहनत घेऊन जवळपास 11,108 नारळ, 20 ते 22 पोती हे सर्व सगळ्यांच्या सहयोगाने होत आहे. काही व्यापारी बांधव स्वतःहून पुढे आले, काही व्यक्तींनी आपल्या गुप्त दानाद्वारे या ठिकाणी हे नारळ पाठवले. काहींची इच्छा असते
की आमचं जे काही आम्ही दान देतोय त्याची वाच्यता नको, म्हणून या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर 15 दिवस या ठिकाणी आमच्या मंगलादिदी यांच्या मार्गदर्शनाखाली साऱ्या ब्रह्मवत्सांनी म्हणजे सुंदर असं शिवलिंग, मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्या ते दुसऱ्या क्रमांकाचं असावं असं शिवलिंग, याचं दर्शन आमच्या चोपड्यावासियांना होत आहे. हा दुर्मिळ योगायोग आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत सकाळपासनं महारथी रथी मोठे मोठे आत्मे दर्शनासाठी येत आहेत. आता या ठिकाणी आदरणीय अरुणभाई, माजी विधानसभा अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट संदीपभाईजी हे सुद्धा आलेले आहेत. आणि सकाळी सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. तर आमची अशी इच्छा आहे की सगळ्या तालुक्यातल्याच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांना ही माहिती मिळावी आणि त्यांनी जेणेकरून या अद्भुत अशा परमात्माचं जे अवतरण 89 वर्षापासून झालेलं आहे ब्रह्माच्या तनाद्वारा, ते आपल्या सगळ्या धर्तीवरच्या या आत्म्यांना संबोधित करून मनुष्यापासून देवता कसं बनता येईल याचं शिक्षण देत आहेत. या ठिकाणी रोज सकाळी 7 ते 8 ईश्वरीय मुरलीचं अध्ययन केलं जातं, वाचन केलं जातं आणि संध्याकाळी 6:30 मेडिटेशन असतं, राजयोग असतं. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी भाविकांना आम्ही विनंती करतो. या ठिकाणी आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर चोपडा येथील सेंटरला दर्शनाचा योग आला. 11,111 नारळांचा आज या ठिकाणी पिंड तयार केली. खूप चांगल्या पद्धतीने आज मंगला दिदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक खूप मोठा चांगला उपक्रम राबवला आहे. आणि आज इथे प्रचंड गर्दी आहे. या सेंटरला आम्ही नेहमीच असतो. आमचे वडील डॉक्टर दादासाहेब सुद्धा नेहमी यायचे आणि आज आम्हाला दोघांना इथे यायचा योग आलाय. मी या ठिकाणी महादेवांना चरणी वंदन करून सर्वांना सुखी समाधानी ठेव अशी मी प्रार्थना करतो. या चांगल्या दिवशी महाशिवरात्री हा एक अनोखा अनुभव ईश्वरी विद्यालयांनी म्हणजे दिदी मंगला दिदी असेल त्यांचे सगळे परिवार असेल यांनी एक अनुभव जो दाखवला आम्हाला एकदम नवीन दाखवला परत उठून. त्यांनी सांगितलं 11,108 केले. फार मेहनत करून काम केलेले यांनी. जसं त्यांचं कार्य आहे तसं त्यांनी काम करून दाखवलं. एक आकर्षक असं एक शहराला एक नवीन वाटलं. मी चोपडा नगर परिषद ह्या नात्याने नगराध्यक्ष या नात्याने कौतुक करतो त्यांचं परिवाराचं. त्यांनी खूप मस्त आणि छान गोड काम केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पटेल ब्लॉग यूट्यूब व फेसबुक या चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना पुन्हा महाशिवरात्रीच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय प्रभू चिंतन भवन ओम शांतीनगर चोपडा या ठिकाणी. निमित्त आहे महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त चोपडा शहरात प्रथमच 11,108 नारळांपासून बनवलेले महाशिवलिंग तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. 11,108 नारळ आणि हे भव्य दिव्य महाशिवलिंग तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. सुंदररित्या या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे. एक नवा उपक्रम, सुंदर उपक्रम आणि हजारोच्या संख्येने चोपडा वासियांनी या ठिकाणी दर्शनही घेतलेलं आहे असं माहिती मिळाली. महाशिवरात्री हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे जो माघ चतुर्दशी या तिथीला साजरा केला जातो. महाशिवरात्री या शब्दाचा अर्थ शिवची महान रात्र असा होतो. याच दिवशी भगवान शिवशंकर यांनी देवी पार्वती यांच्याशी विवाह केल्याची आख्यायिका आहे. हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. या दिवशी हिंदू बांधव उपवास करतात व सकाळी लवकर उठून भाविक मंदिरात जात असतात. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमाविषयी आणि त्यांच्या लग्नाची एक रंजक कथा जाणून घेऊया. महादेवांना मिळवण्याचा माता पार्वतीचा कठोर संकल्प. माता पार्वतीने भगवान शिवला आपला पती मानले होते. माता पार्वतीचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्या सोबतच होईल. दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते. देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवांकडून भगवान शिवाकडे पाठविला, ज्याला भोलेनाथांनी नाकारले आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केले. पण माता पार्वती यापासून परावृत्त झाल्या नाहीत आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. असा मिळाला पार्वतीला लग्नास होकार. या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्येने हाहाकार माजला. पर्वत डगमगू लागले. देवता भगवान शिवकडे मदतीसाठी पोहोचले. भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले, राजकुमारशी लग्न करून घ्या, कारण माझ्यासोबत राहणे सोपे नाही. पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे. आता ती त्यांच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही. पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला. अनोख्या मिरवणुकीसह शिव उभे राहिले लग्नात. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगतातले भूत प्रेत होते. याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीत भूत चुडेल सुद्धा सहभागी होते. त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले, हाडांची माळा घातली. ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैनादेवी म्हणजेच माता पार्वतीची आई हैराण झाली. त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला. विवाह परंपरेनुसार झाले तयार. शिवाचे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली. त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे. यानंतर भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले. त्यांचे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैनादेवी चकित झाली. यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्माच्या उपस्थितीत झाले. पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, आता आरती संपन्न झालेली आहे
11,108 नारळांपासून बनवलेली महाशिवलिंग या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी गोळा झालेले होते. तर मित्रांनो, मी हा महाशिवरात्रीच्या दिवशी एक सुंदर असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नंतर मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. धन्यवाद. पुन्हा तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.